वहिनी तर सज्ज आहेत, अपेक्षा बरोबर गप्पा मारलेल्या आहेत आणि वहिनींच्या पाठीशी उभे आहेत ते खंबीरपणे त्यांचे मिस्टर. नमस्कार. तो दिवस आठवतो कुठला? 26/11. तेव्हा तुम्ही घरी होता. तुमचे बरेच बांधव खरं तर प्राणांची पर्वा न करता तिथे लढाई करत होते. योगायोगाने त्या दिवशी ऑफ होता, दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला जावं लागलं. काय सांगाल त्या दिवसाबद्दल? त्याचा फोन आला तसंच आम्ही लगेच गेलो. लगेच गेले आणि ज्या टायमाला कामटे साहेबांवर आम्ही काम केलेलं होतं. अच्छा, तुम्ही कामटे साहेबांबरोबर काम केलेलं? आमच्याकडे पोलीस अधीक्षक म्हणून होते. त्यावेळी त्यांच्या आता तुम्हाला बरेच बक्षीस मिळाले होते आणि ते गेल्यामुळे आम्हाला हे खूप दुःख झालं. खूप दुःख झालं. तुमच्यासाठी करायचं काय नाही, तुमच्यासाठी करायचं काय, काहीतरी करायचं. तो दिवस खरं तर कुणीच विसरू शकणार नाही आणि असा दिवस पुन्हा आपल्या भारतात न येऊ ही खरं तर ईश्वरचरणी प्रार्थना. आता थोडस मला तुमच्या घरच्यांबद्दल जाणून घ्यायचंय. हा, लग्न ठरलं तो दिवस आता आठवतो? वार आठवतो पण तारीख नाही आठवत. नाही, वार आठवलं तरी खूप आहे. मग काय झालं त्या दिवशी? बघणं झालं. किती मनापासून हसलेत ते. आता तो दिवसच आठवलाय त्यांना लगेच. आणि मग काय झालं? लगेच हो म्हटलं? पहिलीच पसंत झाली. पहिलीच पसंत? काय जादू केलीत वहिनी? हा, जादू वगैरे काय नाही. मग पटलं, नात्यामध्ये संबंध, त्यामुळे लगेच झालं. वडिलांना आईला पटलेलं. हा, फक्त तुम्हाला पटायचं बाकी होतं, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे पाठवलं. तुमच्याकडे पाठवलं आणि तुम्ही लगेच पटलं, लगेच कळवलं, सगळं व्यवस्थित वाटलं, त्यामुळे लगेच होकार दिला. काय हो, तुम्ही वाटच बघत होता कधी होकार येतो. आता या पुढच्या खेळामध्ये अपेक्षा आणि वहिनी दोघे मिळून खेळ खेळणार आहेत. बघूया कोण बक्षीस मिळवतो. म्हणजे दोघांनी मिळून. आता तू अपेक्षा आईला बक्षीस मिळवून द्यायचंय. मी 10 वस्तू सांगणार, सगळे लक्षात ठेवू शकतात. त्याच क्रमाने जर वस्तू आणल्या तर 10 वस्तू 1.5 मिनिटात आणल्याबद्दल रोख रक्कम बक्षीस तर मिळणारच, पण त्याचबरोबर 1 ग्रॅम सोन्याचा दागिनाही बक्षीस मिळणार. या वस्तू वाचून दाखवतो. लसूण, सफरचंद, चावी, ग्लास, बीट, मेंदीचा कोन, ताम्हण, कात्री, पक्कड, कांदा. वेळ सुरू झाली. लवकर 20 सेकंद झालेली आहे. 40 सेकंद झाली. एक मिनिट पूर्ण झालं पाहिजे. मागे मागितलं. पाच, 4, 3, 2, 1. संपली. काय झालं नेमकी? काय गडबड झाली? बरोबर मी सांगत होती. हो, आणि मम्मीने चुकीचं आणलं. चुकीचं आणलं? पण 10 वस्तू आणल्या, फक्त क्रम चुकला, त्यामुळे तो सोन्याचा दागिना गेला. पण 10 वस्तूंचं 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वहिनी 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. किती मिळाले एकूण? 1200. चला, 1200 रुपये आतापर्यंत वहिनींना मिळाले. भेटूया पुढच्या वहिनींना. नमस्कार. वहिनींबद्दल सांगा तुम्ही. आता काय सांगायचं आहे तुमच्या समोर? काय आहे तिच्याबद्दल काय सांगणार? चांगली आहे, शांत आहे स्वभावाने, कधी कधी भांडते.
वहिनी बघा सगळे तुमच्याबद्दल असंच बोलतायत, तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर, तुम्ही काळजी करू नका. काय हो असं प्रत्येक वेळेला भांडते तुम्ही काहीतरी करता म्हणून चिडते ना वहिनी. मी शांत असतो, मी कधीच भांडत नाही तिच्याशी. तिला काय बोलायचं ते बोलले. वा किती किती म्हणजे अगदी. वहिनी हे नक्की काहीतरी खोड काढत असणार. काय नाही, एकदम शांत आहे. स्वभाव तसा आहे, समजून घेतात सगळ्याला. मग कोण बोलत नाही म्हणून तुम्ही बोलून घेता वाटतं. नाही असं नाही काही. 26 जानेवारी तुम्ही कसा साजरा करता? 26 जानेवारी सकाळी 5 ला उठून लवकर पोलीस स्टेशनला जाणे, गणवेशात झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो. मग तो झेंडावंदन झाल्यानंतर मग अल्पोपहार असतो. मग तो झाल्यानंतर आपापल्या जी ड्युटी दिली असेल त्या ठिकाणी ड्युटी जायचं. बंदोबस्त असेल किंवा इन जनरल कुठली ड्युटी असेल तिकडे राहणं. अशा तऱ्हेने 26 जानेवारी पोलीस स्टेशनमध्ये साजरा होतो. बरं आता वहिनी पुढचा खेळ. या खेळामध्ये आता पायल आणि तुम्ही खेळ खेळणार आहात. वस्तू आहेत टोमॅटो, चहाची गाळणी, अंड, सुई डबी, कंगवा, काजू, जिरं, मोबाईल स्टँड, मोदक साचा आणि बटाटा. वेळ सुरू झाली. पहिली वस्तू तुम्ही आणा. थांबा थांबा, काही नाही करायचं. भांड्यांमध्ये असेल आम्ही जातात. सुईचा पाय, सुईचा डबा. काय वस्तू आणलेल्या 48 सेकंद झालेले, आतापर्यंत 50 सेकंद पूर्ण झाली. 1.5 मिनिटाची वेळ आहे. काजू घेतले, मोदकचा साचा. वरती वरती वहिनी मागे वा, वहिनी मागे वा. 1 मिनिट पूर्ण झालं. लिंबू, लिंबू. आणि अशा तऱ्हेने आणखी थोडी सेकंद बाकी आहेत. 5 आणलं जिरं. 3 वेळ संपली. 10 वस्तू आणल्या, त्याच्यात एक लिंबू का आणलं मला कळलेलं नाही. नव्हतं का? 5वी वस्तू होती कंगवा. आणि त्यामुळे 9 वस्तू वहिनींनी आणल्या. 10ही वस्तू जर क्रमाने आणल्या असत्या तर सोन्याचा दागिना मिळाला असता, पण तो गेला. 9 वस्तू ज्या आणल्या त्यासाठी 900 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. किती झाले एकूण? 1400. 1400 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. या ठिकाणी आता आपण बघितलं तर सगळे ठोकळे रचलेले आहेत आणि त्या ठोकळ्यांच्या वरती एक लाकडी वस्तू ठेवलेली आहे. वेळ सुरू झाल्यानंतर सगळ्यात आधी वहिनी ती वस्तू उचलणार. पुढे जाऊन सगळ्यात अंतिम ठिकाणी असलेल्या ठोकळ्याच्या बाजूला ती वस्तू ठेवणार. पळत पळत येणार. पहिला ठोकळा घेऊन त्या विशिष्ट अंतरावरती उभे राहणार आणि मग मिस्टर एक एक ठोकळा रचायला सुरुवात करणार. वहिनी पुढे पुढे जाणार आणि सगळ्यात आधी अंतिम रेषेच्या पुढे ठोकळ्यांचा मनोरा रचून सगळ्यात वरती ही लाकडी वस्तू ठेवण्यात ज्या वहिनी यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. सुरू. तुम्ही परत सुरू करा मागे जाऊन. जर हे पडलं तर माहित नाही. उपविजेत्या ठरल्या कोचिक वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी. त्यांना रूप संगम यांच्याकडून ही पैठणी.
आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वर्तकनगर पोलीस वसाहत बिल्डिंग नंबर 60A आणि B यामध्ये रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.